सत्ताधारी आमदारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। मराठा ओबीसी वादामध्ये सरकारची कोंडी, सरकार निर्णय घेत आहे पण विरोधक फायदा उचलत आहेत, आमदारांची कबुली। विरोधक विरोधात असतील तर सत्ताधारी का आरक्षण देत नाहीत, जरांगेंच्या प्रश्नावर सत्ताधारी आमदार निरुत्तरी। 20 सप्टेंबरला आचारसंहिता लागेल असा अंदाज, सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही, तुझ्या नादाला लागण्याएवढी तुझी कुवत नाही, उद्धव ठाकरेंचा नाव न घेता फडणवीसांवर निशाणा। निराशेमुळे उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, औरंगजेब फॅन क्लबचे असल्याचं ठाकरेंनी दाखवून दिलं, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांची टीका। अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा, औरंगजेब फॅन क्लबच्या टीकेनंतर उद्धव ठाकरेंकडून शहांवर जोरदार हल्लाबोल। उद्धव ठाकरेंच्या विचारांना वैचारिक कीड लागली आहे, आमच्याकडे वैचारिक कीड मारण्याचं बेगॉन स्प्रे, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। पोलिसांच्या माहितीनुसार पूजा खेडकर भारतातच, पूजानं सादर केलेल्या कागदपत्राबद्दलची माहिती मिळताच पोलीस चौकशीसाठी बोलावणार, सूत्रांची माहिती। राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर एकता नगरमधील नागरिकांशी राज ठाकरे संवाद साधणार। मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक, पश्चिम मार्गावर वसई रोड ते भाईंदर, तर हार्बर मार्गावर वडाळा ते मानखुर्द दरम्यान ब्लॉक असणार। नागपूरमध्ये 100हून अधिक चिकनगुनियाचे रुग्ण, महापालिकेकडून डेंग्यू आणि चिकनगुनिया रोखण्यासाठी सर्वेक्षण सुरू। म्हाडाच्या कोकण मंडळाकडून अंबरनाथमध्ये 1533 घरांचा नवीन प्रकल्प राबवण्यात येणार, प्रकल्पांतर्गत 2 ठिकाणी अल्प आणि मध्यम गटासाठी घरं बांधली जाणार। राज्यामध्ये पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा जोर राहणार, आज पुणे साताऱ्याला पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबई ठाण्यासह कोकणामध्ये जोरदार पावसाची शक्यता। पुण्यामधील खडकवासला, पवना आणि साताऱ्यामधील कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा।